हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तसे पाहिले तर मला साधं सिंपल जेवण आवडतं. त्यासाठी माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की साध्या जेवणाला असं बनवायचं की पाहिल्याबरोबर भूक लागली पाहिजे. सगळ्यात पहिले बनवणार आहे दाल तडका. समप्रमाणात मूग डाळ, मसूर डाळ, थोडी कमी उडीद डाळ, तूर डाळ, चना डाळ 1 तास आधीच धुवून भिजत ठेवली होती. त्यात ॲड केले 2 चिरलेले टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, हळद, धने पावडर, तिखट, गरम मसाला आणि थोडे तेल. कुकरला 4 विसल्स करून डाळ आणि भात एकाच वेळी शिजून घेऊ. जेव्हा घरी भाजीला काहीच नसते किंवा काही कळत नाही काय भाजी बनवायची, तेव्हा हा ऑप्शन बेस्ट. कुकर शिजेस तोपर्यंत कुरकुरीत भेंडी करून घेऊ. भेंडीला धुवून पुसून एका भेंडीचे 4 भागामध्ये कट करून घेऊ. भेंडी आणि पाणी बेस्ट फ्रेंड एकमेकांना सोडायलाच तयार नसतात, म्हणून भेंडीला पुसून घ्यायची. चिरलेल्या भेंडी, भाजलेले चना डाळीचे पीठ, जिरे पावडर, धने पावडर, आमचूर पावडर, हिंग, हळद, बडीशेप पावडर, तिखट, गरम मसाला, थोडी साखर, मीठ आणि तेल घालून छान मिक्स करून घेऊ. भेंडी छान क्रिस्पी होण्यासाठी आता यात घालूया थोडे तांदळाचे पीठ. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत करून घेऊ. जरी मी 15 मिनिट सेट केले असले तरी 8च मिनिटात तयार झाली. याआधी केले तेव्हा 12 मिनिटं लागली. वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो. कुकर आता थंड झाला आहे. भात आणि डाळ शिजून तयार आहे. शिजलेल्या डाळीत गरम पाणी घालून पातळ करून मिक्स करून घेऊ. यात मीठ ॲड करून उकळी येस्तोवर तडका तयार करून घेऊ. डाळ शिजवताना सगळं घातल्यामुळे तडका एकदम सोपी. मोहरी, जिरं, लसूण, सुकी लाल मिरची, हिंग आणि कढीपत्ता. तुम्हाला आवडत असल्यास अख्खे खडे मसाले यात घालू शकता. आता आपला दाल तडका, कुरकुरीत भेंडी तयार आहे. गरमागरम पोळीला तूप लावून सर्व करू. आजचा मेनू बघितला तर नॉर्मल पोळी, भाजी, वरण, भात असला तरी पण नॉर्मल नाही, तर खूप टेस्टी, खूप छान लागतो. या रेसिपी खूप सिंपल, कमी वेळात, कमी तेलात आणि कमी मसाले वापरून तयार होते. चवेला तर अप्रतिम. आपल्या नेहमीच्या जेवणाला थोडा ट्विस्ट देऊन बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की कळवा.